आटपाडी पोलीस ठाणेस वर्षा नवनाथ देशमुख मिसिंग झाल्यावर तिचा पती नवनाथ रवींद्र देशमुख यांनी दिनांक 26/3/2026 रोजी मिसिंग दाखल केली होती. सदर मिसिंगचा तपास आमच्या झाल्यानंतर आम्ही मिसिंग मुलीचा नंबर प्राप्त करून तांत्रिक माहिती घेऊन माहिती आल्यावर आम्ही 2 तारखेला महादोले तालुका हातकणंगले या ठिकाणी जाऊन मिसिंग मुलगी मिळून आल्यानंतर तिला पोलीस स्टेशन आणून तिच्याकडे तपास केला असता तिने दिनांक 24/3/2026 रोजी नवनाथ याच्यासोबत लग्न करून जे लग्नामध्ये घातलेले जे सोनं, मंगळसूत्र, मणिमंगळसूत्र, कानातील फुले, पैंजण आणि पायातली जोडवी, नथ आणि जे रोख रक्कम होती 1,02,30,000 रुपये ती चोरून घरी असल्यावर सांगितल्याने लागलीच आम्ही 3 तारखेला दिनांक 3/4/2026 रोजी फिर्यादी नवनाथ रवींद्र देशमुख याची आटपाडी पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 107/2026 BNS 318/4 316/2 305/35 याप्रमाणे वर्षा संभाजी शेवाळे आरोपी नंबर 2 सचिन हनुमान बाबर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दिनांक 3/4/2026 रोजी वर्षा संभाजी शेवाळे अटक करून तिला मान्य न्यायालयासमोर हजर केले असता मान्य न्यायालयाने तिला तिची दिनांक 7/4/2026 अखेर पोलीस कस्टडी मंजूर केली. दरम्यान मुद्दीत वर्षा संभाजी शेवाळेची गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता तिने तिची यापूर्वी आणखी 3 लग्न झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे आम्ही त्या पीडित ज्या यापूर्वी कोण तिच्याशी लग्न झाले त्याची कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला माहिती मिळाली की तिची जी मावशी आहे अश्विनी संदीप जाधव ती राहणारी आहे मोळ्याचा ओढा सातारा. तिने तिची यापूर्वी युवराज शेवाळे नामक राहणार कराड तिच्यासोबत लग्न लावून दिले होते. तिच्यासोबत 2 वर्ष राहिल्यानंतर परत तिचे लग्न गणेश लखन मोरे राहणार कराड याच्यासोबत लावून दिले होते. काही दिवस राहिल्यानंतर परत तिचे लग्न त्याबाबत तिने जे लग्नाचा व्यवहार ठरला त्यामध्ये तिने 40,000 रुपये घेतले होते एजंट म्हणून. अश्विनी जाधव आहे ती मावशी म्हणून समाधी करते ते एजंट म्हणून त्या लग्नात 40,000 रुपये घेतले ते असे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर ठराविक दिवस राहिल्यानंतर परत ती मुलगी अशीच मिसिंग झाली होती. त्याबाबत तिचे मिसिंग मल्हारपेठ पोलीस ठाणे सातारामध्ये दाखल केले होते. ती काय त्या कागदपत्राचे ते कागदपत्र पण आम्ही तपास सामील केले होते. त्यानंतर काय शामगाव सातारा जिल्ह्यातील शामगाव येथील दिनेश बाजीराव पोळ याच्यासोबत दिनांक 7/1/2026 रोजी अश्विनी संदीप जाधव हिने मध्यस्थी करून कडेगाव मधील संतोष कुलकर्णी गौड मॅडम परत गणपती जाधव असे म्हणून तिचे लग्न प्रथम लग्न मंदिरात कराडामध्ये शामगाव येथील मंदिरात लावलं होतं. त्यानंतर तिचं नोकरी करून लग्न 19/1/2026 रोजी कराड येथील कोर्टात लावलेलं आहे. त्या लग्न लावण्यासाठी या जी साखळी आहे अश्विनी जाधव, संतोष कुलकर्णी, गणपत जाधव, शकुंतला गौड यांनी 1.5 लाख रुपये त्या गणेश बाजीराव पोळ यांच्याकडून घेतले होते. आणि त्याच्यानंतर तिथं खचून 1 महिन्याभर राहिल्यानंतर परत त्याची ओळख वर्षा जे आरोपी नंबर आहे वर्षा शेवाळे याची ओळख आटपाडी येथील जो 2 नंबर एजंट आहे सचिन बाबर याच्यासोबत झाली होती. त्यानंतर त्या आटपाडीतील एजंटशी बोलणं करून ती परत दिनांक 19/3/2026 रोजी आटपाडी येथे एजंटशी बोलून 20 तारखेला ती लग्नापूर्वी आटपाडी येथे येऊन 3 दिवस राहून खरेदी वगैरे सोनं वगैरे खरेदी करून कपडे खरेदी करून दिनांक 24/3/2026 रोजी तिनं रवींद्र आपला जो फिर्यादी आहे रवींद्र आपला नवनाथ देशमुख याच्या सोबत 24 तारखेला लग्न आपल्या मासवड येथील लग्न करून परत 24 तारखेच्या सुरुवात्री ती कुणाला काय न सांगता ते 2 सचिन बाबर यांची दोघांची संगनमती निघून गेली होती. त्यानंतर ती जाऊन भादोले ते अंकुश पाटील याच्या घरी राहिली होती. तर अंकुश पाटील याच्या घरी राहिल्यानंतर
आम्ही ज्या कॉल डिटेल्स काढले वर्षावाळ्याचे, त्याच्यामध्ये लास्ट कॉल हा अंकुश पाटील सोबत झाला असल्यामुळे आम्ही त्या अंकुश पाटलाचा तपास केला असता अंकुश पाटलाच्या घरी तिनं मला कोणी नाही, मला काही आधार नाही आणि मी त्यांना काहीतरी सांगून त्यांचा विश्वास संपादन करून अंकुश पाटलासोबत दिनांक 10/4/2024 रोजी लग्न होणार होतं. त्याबाबत त्यांनी पै पाहुण्यांना सर्वांना सांगितलं होतं, कपडे काढले होते, बस्ता बांधला होता, लग्न हॉल बुक केलं होतं. 10 तारखेला लग्न होतं. ते आम्ही त्याला पकडल्यामुळं लग्नाचं जे पण जे झालं लग्न झालं नाही ते त्यांची फसवणूक होण्यापासून आम्ही वाचलेले आहे. आता ह्या तपासामध्ये जवळपास आम्हाला आमचे पोलीस निरीक्षक बेर साहेब यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आमची एक टीम तयार केली. त्या टीमवर प्रचंड विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला आदेश दिले की बाबा तुम्ही हा सामाजिक तपास आहे, अशा लोकांची फसवणूक होते आणि ते लोक पोलीस स्टेशनला येत नाहीत, त्याच्यामुळं त्यांची इज्जत किंवा ह्या गोष्टी बाकीच्या गोष्टी आहेत त्यामुळे येत नाहीत, तर हा तपास कसोशीने करा. त्यामुळे पूर्ण विश्वास टाकून आमच्यावर टाकल्यामुळे साहेबांनी आम्हाला तुम्ही तपास केला करा असं सांगितलं. मग आम्ही आमची टीम त्यामध्ये मी पोलीस हवालदार ठोंबरे, पोलीस हवालदार गोडके, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुर्वे, पोलीस कॉन्स्टेबल विष्णू गोडके, पोलीस मॅडम महिला पोलीस हवालदार जगदाळे मॅडम, महिला पोलीस हवालदार जयश्री जाधव मॅडम यांनी आम्ही रात्रंदिवस एक करून बातमीदार करून ज्या ठिकाणी जाऊन जिथे जाऊन तिथं माणूस टेक्निकल माहिती काय काय चालत नव्हती त्यावेळी तिथं आमचे गोपनीय बातमीदार तयार करून भादुलेतून त्या जे आरोपी नंबर वर्षा शेवाळीला पकडून अटक करून त्यानंतर जी 2 नंबर जे आरोपी आहे सचिन बाबर याला दिनांक 5/3/2024 रोजी पंढरपूर येथून एका हॉटेलमधून पकडून अटक केली आणि आरोपी नंबर 3 आहे जी अश्विन संदीप जाधव याला मागच्या रविवारी 5/3/2024 रोजी मुळाचा वडा सातारा येथून पकडून अटक केली आहे. त्या आरोपी क्रमांक एक जे आहे वर्षा संभाजी शेवाळे बेगम दस्तगीर शेख तिनं ते आपलं जे नाव आहे वर्षा शेवाळे ते बदलून तिचं मूळ नाव आहे बेगम दस्तगीर शेख हे बदलून तिने तिचं नाव वर्षा संभाजी शेवाळे असं ठेवून तिने जवळपास एकूण 4 लग्न केली. 5वं लग्न कन्या नादात असताना पकडले आणि या आरोपी 2 सचिन बाबर आणि अश्विन जाधव यांना आम्ही दिनांक 5/4/2024 रोजी अटक करून कोर्टाच्या सांगितलं त्याला 10/4/2024 पर्यंत पोलीस कोठडी होती आणि आरोपी क्रमांक 1 आहे वर्षा संभाजी शेवाळे उर्फ बेगम दस्तगीर शेख तिला 3/4/2024 ला अटक केली होती. तिला परत 7/4/2024 होती. परत तिला अजून बाकी तपास करायचा आहे म्हणून परत 2 वेळा पेशी घेतली. त्यानंतर 10 तारखेपर्यंत पेशी वाढवून पेशी घेतली होती. दरम्यान मुख्यतः आम्ही जे यातून पीडित आहेत यापूर्वीचे लग्न झालेले त्यांच्याकडनं बऱ्यापैकी तपास करून त्यांचे जे डॉक्युमेंट आहेत पोलीस स्टेशनला दिलेले किंवा नोटऱ्या केलेल्या ते प्राप्त करून त्या कागदपत्र सामील केलेले आहेत आणि गुन्ह्याचा सखोल तपास केलेला आहे. त्यामध्ये ही एक प्रकारे साखळी आहे. पुण्यामध्ये फसवणूक 2 लग्नामध्ये जे सोनं चांदी घेऊन त्यांच्या घरी असलेले रोख रक्कम घेऊन पसार होते यामध्ये चेन आहे. ही चेन आम्ही जवळपास माननीय पोलिसांची सांगली यांच्या खाली आणि पोलीस अधिकारी विपुल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ओपन केलेले आहे. त्या कामी आम्हाला पोलीस निरीक्षक बेर साहेब यांचे भरपूर मार्गदर्शन लाभलेले आहे. या गुन्ह्याची व्याप्ती सातारा, कराड, कोरेगाव, आटपाडी, पेठ, वडगाव, कोल्हापूर इथपर्यंत आतापर्यंतच्या तपासात आम्हाला एवढं निष्पन्न झालेलं आहे. जवळपास 4 लग्न करून 5व्या लग्नाच्या तयारीत होती. यापूर्वी तिचे 2 लव्ह मॅरेज होते ते काय ऑन रेकॉर्ड आलेले नाही. आरोपी पकडलेला आहे आणि ते आरोपी या गुन्ह्यामध्ये जवळपास आम्ही 3 आरोपी वर्षा संभाजी शेवाळे उर्फ बेगम दस्तगीर शेख राहणार विजयनगर कराड, 2 नंबर सचिन अहमद बाबर राहणार देवापूर तालुका मान जिल्हा सातारा आणि अश्विन संदीप जाधव राहणार मुळ्याचा वडा सातारा या तिघांना पकडले असून आणखी 3 आरोपी संतोष सदाशिव कुलकर्णी राहणार कडेगाव, गणपत गोविंद जाधव राहणार तरणवाडी शाळगाव तालुका कडेगाव आणि चकुंदरगड
अनारकली गौडा या 3 आरोपी पकडणे बाकी आहे. आणखी काही व्यक्ती वाढेल असे काही अंदाज आहे? आता एकूण गुन्ह्यामध्ये आम्हाला एकूण 8 दिवस पेशी मिळाली होती. त्या तपासणीत आम्ही प्रॉपर तपास करून जेवढे गुन्हे आहेत तेवढे ओपन केलेले आहेत. त्यामुळे बाकी अजून गुन्हे असण्याची आता तपासात निष्पन्न नाही होणार. जे फसवणूक होणारे लोक आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? ज्या लोकांची फसवणूक झाल्या त्यांनी पुढे समाज काय बोलेल, काय म्हणेल, बदनामी ह्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क करून गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. त्याला आम्ही प्रॉपर त्यांना मदत करू आणि असे जे आरोपी निरडलेले आरोपी आहेत, जे असे ज्यांचे सततच फसवणूक करायचे आहेत, त्यांना आम्ही शोधून पकडून आणून त्यांना अटक करू. त्यामुळे त्यांनी समोर येणं गरजेचं आहे. असे कुणी पीडित राहिले असतील, अजून त्यांना वाटते बाबा की आपली अशीच फसवणूक झाल्या, मला समाज काय म्हणेल, माझी गुरुज आहे, मला काय, अजिबात त्यांनी घाबरू नये. त्यांनी समोर यावं, आम्ही त्याला मदत करायला तयार आहे.